नमस्कार, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विकासातील शेतीची भूमिका किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासातील शेतीची भूमिका ही अर्थव्यवस्थेच्या धैर्याधिष्ठित विकासासाठी मदत करणारी असते. प्रत्येक राष्ट्राच्या प्रारंभीच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अमेरिका व जपानच्या आर्थिक विकासात त्या देशातील शेतीची भूमिका महत्त्वपूर्ण होती. शेती उत्पादन राष्ट्रीय विकासासाठी गरजेचे आहे. शेतीमुळे लोकसंख्येच्या मोठ्या भागाला अन्नधान्याचा पुरवठा व रोजगाराची निर्मिती करता आली आहे. याशिवाय उद्योगाच्या विकासासाठी शेतीतून आदानांचा पुरवठा केला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्था कणा आहे. आज भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 69% लोकसंख्या खेड्यात राहते. या बहुसंख्य लोकसंख्येचे उपजीविकेचे साधन शेती आहे. तसेच एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा सन 2013-14 मध्ये 17% इतका होता. शेतीची भरभराट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट होय. गेल्या 66 वर्षात औद्योगिक क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्राचा विकास होत गेला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व किती आहे हे आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल. अन्नधान्याचा पुरवठा मानवी जीवनासाठी हवा व पाणी याबरोबरच अन्न हा मूलभूत घटक आहे. मानवास जिवंत राहण्यासाठी अन्नधान्य आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याची गरज वाढत जाते. वाढत्या अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेती क्षेत्राचा विकास अपेक्षित आहे. अन्नधान्य उत्पादन कमी झाल्यास किंवा अपुरे पडल्यास त्याची आयात करावी लागते. अन्नधान्याची आयात वाढल्यास व्यवहार तोल प्रतिकूल बनतो. राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा कमी झालेला असला तरीही राष्ट्रीय उत्पन्न मिळवण्याचा शेती हा आजही प्रमुख मार्ग आहे. इतर विकसित देशांची तुलना करता आजही भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जास्त आहे. जसे इंग्लंडमध्ये 2%, अमेरिकेमध्ये 2%, कॅनडा 3%, ऑस्ट्रेलिया 3%, डेन्मार्क 4%, जर्मनी 1%, जपान 1%, फ्रान्स 3% राष्ट्रीय उत्पादन शेती क्षेत्रापासून मिळते. सन 1950-51 मध्ये भारतातील शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 55.3% होता. तो सन 2013-14 मध्ये 17% इतका होता. कच्च्या मालाचा पुरवठा विकसनशील देशात कृषी आधारित उद्योगाच्या प्रगतीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा वाढविण्याकरिता शेतीची आधुनिकता आवश्यक आहे. पीठ तयार करण्याच्या गिरणी, तांदूळ गिरण्या, तेल व डाळी, मांस, दुग्धजन्य पदार्थ, साखर कारखाने, सूत गिरण्या, ताग गिरण्या, कापड गिरण्या, वाईन तयार करणारे कारखाने व इतर अनेक उद्योग शेतमालावर आधारित आहेत. शेतीतून उत्पादित होणारा शेतमाल योग्य किमतीत व दर्जेदार स्वरूपात कच्चा माल म्हणून उद्योगासाठी पुरवला गेल्यास औद्योगिक विकास होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होते. रोजगार निर्मिती विकसनशील देशात वाढत्या लोकसंख्येला काम पुरवणे शेती क्षेत्रामुळे शक्य झाले आहे. अतिरिक्त लोकसंख्या शेतीमध्ये सामावून घेतली जाते. कृषी क्षेत्राचे आकारमान, औद्योगिकरण, रस्ते, धरणे व इतर विकासाचे प्रकल्प यामुळे कमी होऊ लागले आहेत. बिगर शेती क्षेत्रासाठी लागणारे श्रमिक प्रामुख्याने शेती क्षेत्रातून पुरवले जातात. यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना हस्तकलेच्या वस्तू, फर्निचर, कापड, कातडी उद्योग, धातुकाम प्रक्रिया उद्योग व इतर सेवा क्षेत्रात काम करणे शक्य झाले आहे. भारतात आजही 70% लोकसंख्या रोजगारासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती कृषी क्षेत्राच्या विकासासाठी रस्ते, बाजारपेठा, साठवणूकगृहे, रेल्वे, पोस्ट सेवा, पाणी व विद्युत पुरवठा व इतर पायाभूत सुविधांची गरज असते. त्यामुळे औद्योगिक व बँकिंग, विमा इत्यादी क्षेत्राला मागणी वाढते. त्यांच्या प्रगतीला चालना मिळत आहे. कृषी क्षेत्रासाठी लागणारी पायाभूत क्षेत्रातील सुविधा शेती क्षेत्राचा विकास दर वाढवतात. त्याचबरोबर उद्योग व व्यापार क्षेत्राचा विकास होतो. विषमता कमी करण्यास मदत अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ग्रामीण व शहरी भागात आर्थिक किंवा उत्पन्न विषमता प्रचंड प्रमाणात असते. अशा प्रकारची उत्पन्नाची विषमता कमी करण्यासाठी शेतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण शेतीतील उत्पन्न वाढल्यास ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांचे उत्पन्न वाढून आर्थिक किंवा उत्पन्न विषमता कमी होण्यास मदत होईल.
प्रभावी मागणीची निर्मिती. कृषी क्षेत्राच्या विकासाबरोबर शेतकरी, शेतमजूर यांची खरेदी शक्ती वाढून बिगर कृषी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळते. बिगर कृषी क्षेत्रामधून उत्पादित होणाऱ्या वस्तूंसाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीमुळे बाजारपेठ उपलब्ध होते. अविकसित देशात शेतीचा विकास झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते, त्यामुळे त्यांची खरेदी शक्ती वाढते. औद्योगिक वस्तूसाठी मागणी वाढते, उदाहरणार्थ शेती यंत्रे, कीटकनाशके, तणनाशके इत्यादी. आर्थिक मंदीवर उपाय. अर्थव्यवस्था आर्थिक घसरणीतून बाहेर पडण्यासाठी शेती क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. आर्थिक घसरणीच्या कालावधीत औद्योगिक उत्पादन मागणी घटलीमुळे बंद केले जाते. लोक औद्योगिक वस्तूंना मागणी करत नाहीत, मात्र शेतीतून उत्पादित होणारा शेतमाल जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे त्यांची मागणी नियमित राहते. त्यामुळेच अर्थव्यवस्थेत प्रतिकूल परिस्थिती असताना शेती क्षेत्रासाठी असणाऱ्या प्रभावी मागणीमुळे अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून किंवा घसरणीतून बाहेर पडते. विदेशी चलनाचा स्रोत. जगातील अनेक विकसनशील देशात प्राथमिक वस्तूंची निर्यात करतात. या देशांच्या एकूण निर्यातीमध्ये 60 ते 70% हिस्सा शेती आधारित प्राथमिक वस्तूंचा असतो. त्यामुळे शेतीतून निर्यात होण्याच्या क्षमतेवर विदेशी यंत्रसामग्री व भांडवली वस्तू किती प्रमाणात आयात करावयाच्या हे ठरते. शेतीतून होणारी निर्यात पूर्ण कार्यक्षमतेने न झाल्यास देशाचा व्यवहार तोल प्रतिकूल राहतो. भांडवल निर्मितीत योगदान. अविकसित व विकसनशील देशांना आर्थिक विकासासाठी प्रचंड प्रमाणात भांडवलाची गरज असते. विकासाच्या प्रारंभीच्या अवस्थेत शेती क्षेत्राचे भांडवल निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान असते. कृषी क्षेत्र भांडवल निर्मितीसाठी पुढील मार्गाने निधीचा पुरवठा करते. उदाहरणार्थ शेती कर, कृषी उत्पादनाची निर्यात, कमी किमतीने शासनात शेतमालाची खरेदी करणे, उच्च किमतीला वस्तूंची विक्री करणे इत्यादी. ग्रामीण कल्याण. ग्रामीण भागातील लोकांचे कल्याण शेतीतील उत्पादन व उत्पादकता वाढून शेतमालाचे आधिक्य किंवा वाढावा निर्माण झाल्यामुळे होते. शेतीतील उत्पादकता, उत्पादन व उत्पन्न वाढून ग्रामीण लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावतो. त्यांचा पोषक आहार सुरू होतो. यामध्ये अंडी, दूध, तूप, फळे इत्यादींचा समावेश असतो. तसेच ग्रामीण लोकांचे जीवनमान सुखमय होते. त्यांना चांगले घर, वाहने, टीव्ही, मोबाईल व चांगले कपडे, आरोग्य सुविधा इत्यादी उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक कल्याणात वाढ होते. किंमत स्थैर्य. देशातील किंमत पातळी स्थिर राहण्यासाठी अन्नधान्य व शेतमालाची किमती स्थिर राहणे आवश्यक असते. जेव्हा शेती क्षेत्राचा विकास होतो तेव्हा त्याबरोबर औद्योगिक क्षेत्राचा सुद्धा विकास होतो. याउलट भारतात शेतीत दुष्काळ, महापूर, चक्रीवादळे यांचा तडाखा बसल्यास शेती उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांची आर्थिक शक्ती कमी होते. देशात किंमत वाढीसारखी स्थिती निर्माण होते. औद्योगिक उत्पादनाची मागणी घटते. लोकांची क्रयशक्ती कमी होते. म्हणून किंमत पातळी स्थिर राखण्यासाठी शेतीचा विकास होणे महत्त्वाचे आहे. अंतर्गत व्यापार आणि वाहतूक. देशातील अंतर्गत व्यापार हा प्रामुख्याने शेती उत्पादनाचा मोठ्या प्रमाणात होतो. यामध्ये शेतीतून उत्पादन होणारे अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कापूस, तंबाखू, खाद्यतेले ग्राहकापर्यंत पोहोचविणे तसेच कच्चा माल म्हणून शेतमालाचे उत्पादन उद्योगापर्यंत पोहोचवण्यासाठी अंतर्गत व्यापार व वाहतूक व्यवस्था कार्यरत राहते. भारतामध्ये रेल्वे, रस्ते वाहतुकीने मोठ्या प्रमाणावरील शेतमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून ने-आण करणे सहज शक्य होते. देशभर शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, अवजारे, कीटकनाशके, तणनाशके इत्यादी आदानांमुळे अंतर्गत व्यापार व वाहतूक व्यवस्था बळकट होऊन आर्थिक विकासास प्रोत्साहन मिळते. लोकशाही. आर्थिक विकासासाठी आर्थिक, सामाजिक व राजकीय तणाव किमान असणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रातील शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न, दुष्काळ, छुपी बेकारी, शेतमालाच्या कमी किमती, आयात निर्यात बंदी, हमी भाव समस्या, विकास प्रकल्पासाठी शेती ग्रहण करणे, कर्जमाफीची समस्या इत्यादी मुद्द्यांच्या आधारे शासनात जबाबदार धरून समजून तणाव निर्माण केल्यास लोकशाही व्यवस्थेवर संकट निर्माण होते. राजकीय सत्ता बदल होतो. अशा विविध बाबींचा विचार केल्यास शेती क्षेत्राचा विकास हा आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे. बाजाराचा विस्तार. कृषी क्षेत्राचा विकास झाल्यास औद्योगिक वस्तूंना मागणी वाढून बाजार विस्तार घडून येतो. शेतीतील उत्पादकता व उत्पन्न वाढ झाल्यास शेतकऱ्यांची खरेदी शक्ती वाढून औद्योगिक वस्तूंसाठी मागणी वाढते. त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादन वाढ होऊन आर्थिक विकास दर वाढण्यावर होतो. बिगर शेती क्षेत्रातील
वाढत्या श्रमशक्तीला अन्नधान्य पुरवठा, औद्योगिक उत्पादनासाठी कच्चा माल व उर्वरित अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आधार म्हणून बचत आणि कर महसूल, विदेशी गंगाजळी प्राप्त करण्यासाठी आणि देशांतर उत्पादनासाठी वाढती बाजारपेठ पुरवण्यासाठी शेती क्षेत्राची प्रगती आवश्यक आहे. उपजीविकेचे साधन. भारताची लोकसंख्या झपाट्याने सतत वाढत आहे आणि या वाढत्या लोकसंख्येचे उपजीविकेचे साधन म्हणून शेती क्षेत्राकडे पाहिले जाते. फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या क्षेत्रात होते. सद्यस्थितीत स्थूलमानाने एकूण श्रमशक्तीपैकी 65% श्रमशक्ती शेती क्षेत्रात कार्यरत आहे. विकसित देशांमध्ये उपजीविकेसाठी शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अमेरिकेत याचे प्रमाण 3%, इंग्लंडमध्ये 2%, फ्रान्समध्ये 6% व ऑस्ट्रेलियात 7% आहे. इतर प्रगत देशापेक्षा भारतात शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. औद्योगिक विकासातील महत्त्व. भारतातील उद्योगांना लागणारा कच्चा माल शेतीतून पुरवला जातो. भारतातील काही मूलभूत उद्योगधंदे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामध्ये कापड, ताग, साखर, वनस्पती तेल याशिवाय अनेक कुटीर उद्योग, लघु उद्योग, हातमाल उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. सध्या अन्नधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतीचे महत्त्व सुद्धा वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणारी शेतीची अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशके, मळणी यंत्र, पाईप, ट्रॅक्टर, कीटकनाशके इत्यादी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मागणी येते. या सर्व उद्योगांचा विकास शेती क्षेत्राच्या विकासावर अवलंबून आहे. त्यामुळे औद्योगिक विकासात शेतीला महत्त्व प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास शेतीचे स्थान महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, भारतातून चहा, साखर, तेलबिया, तंबाखू, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. भारतीय शेतीला निर्यात व्यापारात कच्च्या मालाच्या वस्तूंचा 50% वाटा आहे, तर पक्क्या मालाच्या वस्तूंचा 20% वाटा आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 70% वाटा शेतीशी संबंधित असलेल्या निर्यात वाढीसाठी शेती व्यवसायाचे अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. सार्वजनिक आयव्ययात महत्त्वाचे स्थान. सार्वजनिक आयव्ययात म्हणजेच सरकारकडे जमा होणाऱ्या उत्पन्नात व सरकारी खर्चात शेती व्यवसायाचे स्थान महत्त्वाचे आहे. जमीन महसुलाच्या रूपाने सरकारला उत्पन्न मिळते. एकूण उत्पन्नात जमीन महसुलाचे प्रमाण कमी असले तरी ते महत्त्वाचे आहे. मात्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या अंदाजपत्रीय खर्चात शेती विकासासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचे प्रमाण खूप मोठे आहे. जलसिंचन सुविधा, साठवणूक व्यवस्था, गोदाम व्यवस्था इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च केला जातो. शेती व आर्थिक नियोजन. भारतात आर्थिक नियोजनाच्या कार्यात शेतीचे अत्यंत महत्त्व आहे. भारतात व्यापार, वाहतूक सेवा, उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग तसेच मध्यम व काही मोठे उद्योगधंदे शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. शेती क्षेत्राच्या विकासाबरोबर या क्षेत्रांचा विकास होतो. लोकांचे उत्पन्न वाढते, त्यामुळे वस्तूंची मागणी वाढते, बाजारपेठा विस्तृत होतात. म्हणून पंचवार्षिक नियोजनात शेती क्षेत्राच्या विकासाला महत्त्व देण्यात आले होते. शेती व पशुखाद्य पुरवठा. भारतातील पशुसंपत्ती म्हणजे गाई, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडे इत्यादी पशूंची संख्या जास्त आहे. यामध्ये गाई व बैलांची संख्या जास्त आहे. शेतीसाठी या जनावरांची आवश्यकता असते. तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थ, लोकर, चामडे, मांस यासारख्या उत्पादनासाठी पशूंची आवश्यकता असते. या सर्व पशुसंपत्तीचे खाद्य चारा असून त्याचे उत्पादन शेतीमधून होते. म्हणून पशुखाद्य पुरवठ्यासाठी शेतीला महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. धन्यवाद.